नमस्कार श्रोतेहो, ऐकूया मावळतीचे रंग हा संवाद. या संवादाचं लेखन केलंय ज्योती मुळे यांनी आणि यामध्ये सहभागी झालेत मोरेश्वर जोशी, रोहित देव आणि रुचा गद्रे. सदू, अरे सदू, कुठे चाललाय? हो अण्णा अण्णा आलो हा. आलो. अरे आहेस कुठे? अलीकडे दिसला नाहीस तो. म्हणजे एवढ्या लगबगीनं कुठूनचा येतोस म्हणायचं? हो अण्णा, हा. चावडीवर गेलेलो आम्ही. हा. वाडीतलं 10-15 जण एकत्र मिळून गेलेलो. काय रे बाबा, म्हणजे काय विशेष काय? चावडीवरती मोर्चा बिरच्या नेला होतास की काय तू? अण्णा, हा अहो मोर्चा काढाय काय इथं वेळ आहे कोणाला? हा. सध्या आम्ही तर काय तर तुम्ही म्हणताव ना फार्मर आयडीच्या मागे लागलेले आहात. त्याच्यात येल जातोय सगळा. अरे काय सांगतोस काय? म्हणजे जिल्ह्यातले 7,000 पेक्षा जास्त लोक योजनेला पात्र ठरले सुद्धा. लोकांचे पैसे आले कर्जमुक्ती योजनेचे आणि लोक घेऊन मोकळे देखील झाले. कळलं का? काय सांगताय काय? हा. अरे एवढं कशाला, पुढच्या वर्षीच्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून नाव नोंदवण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट होती, ती पण उलटून गेली रे. आणि आता तुम्हीच कुठे राहिलात गावाच्या पाठीमागे? काय रे? मी सदू? नाही हो राहिलेला. हा. मी माझी पुढल्या वर्षीची नोंदणी बी करून घेतलेली आहे अण्णानू. होय ना? आणि गेल्या वर्षीचं कर्जमाफीचं माझं पैसे खात्यात जमा बी झालंय. पण सगळ्यांचा तसा नाही ना. हा. त्यांनी त्यांच्या वाट्याचे 4 पैक भेटावायला पाहिजेत म्हणून एवढी सगळी तलमल आहे हो. काय रे, काय झालं सदू? झालं? माईंना आणि बघा. अण्णा इतके तावातावाने का बोलताय? मी कुठे? कसला वाद चाललाय काय तुमचा? अहो माईनो, वाद बीत काय नाही हो. हा मग ठीक आहे. हा, आम्ही तर अहिल्याबाई होलकर शेतकरी बरोबर ना अण्णांनी सांगतोय तुम्ही बरोबर. कर्जमुक्ती योजनेच्या बद्दल बोलत होता. आता त्याचं काय झालं? लक्ष्मी तर म्हणत होती तुमची नोंदणी करून झाली म्हणून. आता नवीन काही कागदपत्र मागितली की काय? माईनो, तुम्ही म्हणताव तसं काय बी नाही. जिल्ह्याभरातून 7,000 पेक्षा जास्त शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले हे खरं आहे. हा. पण मी एक अशी बसलेली आहे की आमच्या 5,000 शेतकऱ्यांकडे फार्मर आयडीच काय म्हणताव ना हा. तच नाही आहे. अरे अरे बापरे. काय सांगतो? आणि त्याच्यामुळं झालंय काय की पैसे आले तरी लोकांना ते मिळण्यासाठी लय वाट बघावी लागणार आहे. म्हणजे आता सगळे लटकले. सरकारी मदत येऊनही शेतकऱ्यांना त्याचा काही उपयोगच नाही झाला, असा त्याचा अर्थ ना सदू? होय होय होय. अरे ही गडबड झाली कशी? आणि सदू, KYC तरी केलंय का रे सगळ्यांनी? हा? हो नाही हो माई, लय बघा. लोकांनी बी केलेलं नाही. काय आणि सांगतोय? त्याच्यामुळंच तर आम्ही इतकं जीव घालवतावाय त्याच्यात. कधी नाही तर येलेत आलेलं पैसे परत जायला नको, एवढीच माझी कलमल आहे त्याच्यासाठी. अरे सदू, पण फार्मर आयडी काढायला KYC करायला अडचण मुळात काय आहे सांग बघू? मोफत आहे ना ते सगळं. अरे गावनिहाय यादी आली, ती चावडी, ग्रामपंचायत, विकास सेवा संस्था, जिल्हा बँकेत प्रसिद्ध झाली. सरकारने त्यांच्याकडून करायचं ते सगळं केलं. हो ना. मग आता आपल्याकडून इतकी उदासीनता का दाखवली जातेय? तुम्ही बोलता तर काही अंशी बरोबर आहे अण्णानू. हा. पण लोकांनी एवढी काय ते तुम्ही उदासीनता हा. का दाखवावी हेच उमगत नाही. तेच म्हणतोय. म्हणजे तुम्हाला जसं उमगत नाही तसं मला पण उमगत नाही. घ्या. झालंय काय की कर्जमाफी मिळवण्यासाठी ॲग्रिस्टॅक फार्मर आयडी अनिवार्य केलेला आहे. पण काय काय लोकांकडं त्यांच्या जमिनीचा सातबाराच नाही आहे. मग फार्मर आयडी काढणार कुठून? तो नसल आणि KYC पूर्ण नसलं तर खात्यात पैसे जमा होणार का नाहीत ना. अरे रे रे, अरे म्हणजे हातातोंडाशी आलेला घास निसटून चालला म्हणायचा हा. हा, याच्यामुळेच आम्ही ज्यांची कागदपत्र आहेत त्यांना नेऊन पूर्तता करण्याचं काम चालू केलेलं आहे सध्या. आणि त्याची गडबड आहे, बाकी काही नाही हो. अरे गडबड काय, कायमची 5वीला पुजलेलीच असते. आता आलाच आहेस तर जरा निवांत बस बघू. होय होय होय. आता तुमच्या बेड्यात पाय टाकला म्हणजे टेकलोच म्हणायचा. अण्णा पण गावलेत बऱ्याच दिवसांनी. अण्णा हो, या योजनेच्या तुलनेत SIR मोहिमेत मात्र आपल्या लोकांनी बाजी मारलेली आहे. हे खरं बोललास तू. म्हणजे मतदार यादी सखोल पुनरीक्षण मोहिमेचं
जिल्ह्यातलं काम बऱ्यापैकी पूर्ण होत आलंय असं माझ्या कानावर आलंय. हा अहो, निवडणूक उपजिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली म्हणजे खरंच आहे ना ते. हा सगळ्यात पहिलं काम आपल्या चिपळूणचं विधानसभा मतदारसंघानं केलं. हम्म. त्याच्या मागून दापोली आणि गुहागरवाल्यांनी नंबर लावलेला आहे. अरे वा. ज्या पद्धतीनं आपल्याकडे SIR मोहीम राबवली गेली ना, हम्म. ते खरोखरच कौतुकास्पद आहे. पण खरं सांगू, याचं खरं श्रेय महसूल खातं, ग्राम महसूल अधिकारी, शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, BLO आणि IT टीम यांचं आहे. हा काय माईनी बरोबर सगळ्यांची नावं अगदी, घेतली अगदी बरोबर आहे. माई प्रशासनानं जर मनावर घेतलं ना तर आपल्याकडं रामराज्य नांदवायची धमक आहे त्यांच्यात. काय अण्णा, कसल्या विचारात घडले हो? हो ना. अरे मी विचार करतोय, हा म्हणता वर्ष अर्ध संपलं देखील. स्वातंत्र्य दिवस 2 दिवसावरती येऊन ठेपला. तू पंचायतीमध्ये जाऊन आलास तर तिकडे तयारी वगैरे काही सुरू झाली आहे की नाही सांग बघू. मग काय जोरात, एकदम जोरात तयारी सुरू आहे. पंचायतीसमोर मंडप घातलेला आहे केवढा तरी. अण्णा, पुऱ्या रस्त्यावर पताका लावायला घेतलेले आहेत. बर. 15 ऑगस्ट म्हटला की सगळा कसा टिपटॉप एकदम एकदम म्हणजे एकदमच. हा 15 ऑगस्टचं नाव घेतलं आणि या टायमाला वडा जिलबीची आठवण आली बघा. याला काय बी कसली म्हणा आठवण आला? तुम्ही, पण वर्षातनं किती बी याला वडा जिलबी खाल्लं ना हा. तरी त्याला 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या वड्या जिलबीची सर येत नाही. ते दिवशी वडा जिलबी खाण्यातली आणि खायला घालण्यातली मजा काही वेगळीच आहे ना अण्णा. खरंय खरंय. हो ना. पण हे कुणी सुरू केलं ना कळत नाही. पण आमच्या लहानपणीच्या आधीपासून चालत आलेली प्रथा आहे हो ही. हे सगळे सण एकीकडे आणि 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा दिमाख एकीकडे, नाही का? होय ना माई. अहो, त्याची शानच वेगळी. बाकीचे सण भरजरी कपड्यातले असतील तर हे दोन्ही एकदम कडक इस्त्रीच्या कपड्यातले सण आहेत जणू. पण गरिबापासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांच्या जिव्हाळ्याचे. त्याचा त्वराच लय भारी. का नसणार? आपल्या संस्कृतीनं दिलेली शिकवण काय आहे? जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. मातृभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे. कळलं का सदू? होय होय. अरे, हजारो वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेली अशी आपली ही भारतभूमी आहे. तिला परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी हसत हसत प्राणांची आहुती दिली. त्यांचा अतुलनीय त्याग, शौर्य आणि बलिदानाचं स्मरण करण्याचा दिवस म्हणजे आपला लाडका 15 ऑगस्ट, भारताचा स्वातंत्र्य दिन. अरे, आपल्या स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाचा डंका इथेच नाही तर तिकडे 7 समुद्रापार अमेरिकेमध्ये देखील वाजतो. बरं, कितीही झालं तरी आपला राष्ट्रीय सण येतो. हो ना. अहो, लोकांच्या भावना जोडल्या गेल्यात त्याच्याशी. हा देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचं स्मरण करण्याचा हा दिवस आहे. हा दिवस जसा उत्तुंग अभिमानाचा आहे ना, तसाच कृतज्ञतेचा देखील आहे. हा दिवस आपल्याला स्वातंत्र्याची किंमत, लोकशाहीची ताकद आणि राष्ट्रीय एकात्मतेचं महत्त्व पटवून देणारा दिवस आहे. स्वातंत्र्य ही केवळ संकल्पना नाही तर जबाबदारी, समानता, बंधुता आणि सामाजिक न्याय यांची जाणीव करून देणारी प्रेरणा आहे. तुम्ही दोघं बोलत होता ना तर मी शांतपणे ऐकत होतो. आणि मला त्यातलं जे काय समजलं तर मी सांगतो. सांग. हा दिवस आपल्याला जाणीव करून देतो की स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आपण आपली कर्तव्य पार पाडली पाहिजे. बरोबर. जात, धर्म, भाषा, प्रदेश ह्याच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय एकता जपणं, आपल्या संविधानाचा आदर करणं, आता होता होईल तेवढा तो पर्यावरणाचं रक्षण करणं, समाजसेवेत आपला खारीचा वाटा उचलणं हीच खरी राष्ट्रसेवा आहे असं आपलं मला वाटतं. हो, बरोबर. अर्थात आपल्याला काय विशेष कळत नाही त्यातलं. अरे, पण बरोबर सांगितलंस की तू. स्वातंत्र्य दिन हा भारताच्या स्वाभिमानाचा, स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाचा, लोकशाही मूल्यांचा गौरव करणारा दिवस आहे. या दिवशी ना भरपूर जिलबी तर खायचीच, पण देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कार्यरत सुद्धा राहायला हवं. बरं माई, ते वडा जिलबी परवा दिवशी खायचे ना, म्हणजे आज श्रावणी गुरुवारचं काय आपलं विशेष काय आहे? म्हणजे काहीतरी असेल तर केलेलं असणारच आहे ना. म्हणजे अगदीच काही नसेल तर गुळ चणे हातावरती द्या. अगदी माझ्या मनातलं बोलला. हो, गुळ चणे कशाला?
चांगले बेसन लाडू आणते की. अरे वा. बात है. आजच श्रावण मास सुरू झाला आणि गोडधोड नाही असं कसं होईल. अहो, गुरुचरित्राचं पारायण सुरू केलंय, होय, होय. स्वामींची सेवा घेतले, बृहस्पती पूजन केले. आज इतकं सगळं केल्यानंतर नैवेद्याला गोड हवंच ना. हो. त्यामुळे आज बेसनाचे लाडू आणि गोडाचा शिरा सुद्धा केलाय. वा हो. वा. तुम्ही नाव काढलं खरा, पण आता मात्र निघतो. आता उशीर झालेला आहे, अंधार पडायला लागलेला आहे. अरे थांब थांब, निघालास की काय. जरा थांब. हे घे बघू प्रसादाचे लाडू. अरे बांधून ठेवले होते, घेऊन जा बघू. होय होय मायनो, तर घेतो आणि आता मी निघतो. आणि रामराम अण्णा. राम राम, सावकाश जा रे. मावळतीचे रंग हा संवाद आपण ऐकलात. याचं लेखन केलं होतं ज्योती मुळे यांनी आणि यामध्ये सहभाग घेतला होता मोरेश्वर जोशी, रोहित देव आणि रुचा गद्रे यांनी. निवेदन केलं होतं रुचा गद्रे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.